तालुक्याच्या टंचाईच्या अल्निनोमुळे येणाऱ्या पर्जन्यमानामध्ये कमी येईल अशा पद्धतीचं शासनाचं प्रेडिक्शन आणि जुलैपर्यंत या ठिकाणी पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी लोकांना व्यवस्थितरित्या मिळालं पाहिजे. या नियोजनासाठी आज प्रशासनाने या ठिकाणी सर्व पदाधिकारी, आपले कराडचे आमदार आदरणीय डॉक्टर अतुलबाबा भोसले, मी अशा पद्धतीनं आज या ठिकाणी ही बैठक आयोजित केली आणि त्यामध्ये टंचाई ज्या गावामध्ये टंचाई सदृश परिस्थिती तयार होणार आहे तिथं काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या अनुषंगानं अगोदरच आम्ही प्रिपरेशन केलेलं आहे. पण त्याच्यावर चर्चा होणं आणि त्या पद्धतीनं मार्ग काढणं यासाठी आज टंचाईची बैठक इथं आयोजित केली. त्याच पद्धतीनं शेत रस्त्यांच्या अनुषंगानं जे पानंद रस्ते आहेत ते खुले करण्याचा नियोजन असेल, त्यावर निधी टाकण्याचं नियोजन असेल आणि शेतामध्ये जाण्यासाठी लोकांना चांगल्या पद्धतीचे रस्ते उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं ही आज आमची तेही आज बैठक या ठिकाणी संपन्न झाली. त्याच पद्धतीनं सर्वांसाठी घरे आज महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला की प्रत्येकाला या ठिकाणी पक्कं घर राहण्यासाठी मिळालं पाहिजे. काही ठिकाणी हे अतिक्रमित गायरान असेल, सरकारी जमिनीमधील घरं 2011च्या अगोदरची सर्व घरं या ठिकाणी नियमित करून देण्याच्या अनुषंगानं ही आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली. तसंच जे आपल्या तालुक्यामध्ये मृदा आणि जलसंधारणचे जे काही साठे आहेत त्या अनुषंगानं आजची त्यांची परिस्थिती काय आणि त्या ठिकाणी काय करावं लागेल या दृष्टिकोनातून प्रशासन आणि सर्व पदाधिकारी यांनी मिळून आज त्या चारही विषयावर सकारात्मक इथं असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आणि सर्व अधिकारी यांच्या माध्यमातून येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीचं नियोजन करणं या अनुषंगानं या बैठकीमध्ये चांगल्या पद्धतीनं सोल्युशन देण्याच्या अनुषंगानं आज ही बैठक संपन्न झाली. जिथं पाणी साठा शिल्लक नाही, टंचाईच्या दृष्टीनं गंभीर परिस्थिती निर्माण भविष्यात होऊ शकते, त्याच्यासाठी संबंधित जे सिंचन विभागाचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही बोलून घेतलेलं आहे आणि बैठक झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून त्वरित त्याच्यावर इन्स्ट्रक्शन ज्या द्यायला लागतात पाणी साठा होण्यासाठी त्या दिल्या जातात. उंडाई प्रकल्पात पाणीच नाही, मात्र मोटरी चालू आहेत. मग तो मोटरी बंद करून तिथला पाणी साठा पिण्यासाठी शिल्लक ठेवणार का? आत्ता परिस्थिती अशी आहे की टंचाईची कुठलीही बैठक आपण घेत असताना पहिली आपली प्रायोरिटी असते की प्यायला पाणी मिळालं पाहिजे आणि प्यायला पाणी मिळाल्यानंतर मग शेतीसाठी पाणी प्रायोरिटी असते. त्यामुळे प्यायच्या पाण्याची जी काही साठा आहे तो ठेवून राहिलेलं पाणी मग आपण शेतीसाठी वापरू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.